ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण सुंदर अशी मस्त 5 मिनिटात तयार होणारी बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत। पहा, ज्याची तयार उंची आहे 14 इंच प्लस आपण 1 इंच घेतली शिलाई मार्जिंगसाठी। ह्याचे शोल्डर जे आहे ते 5.5 इंचावरती आहे आणि मुंडा जो आहे तो 6 इंचावरती घेतलेला आहे। पहा, गळा रुंदी जी आहे ती आपण घेणार आहोत 2.5 इंचावरती, कारण आपण याला पलटी करणार आहोत। जर आपण इकडे पाइपिंग लावत असाल त्यावेळेस इथे 2.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे पाव इंच जे आहे ते पाइपिंग करताना आपला कपडा जो आहे तो त्यामध्ये जात असतो। त्यामुळे पहा, आता खालच्या साईडने गळ्याची पट्टी जी आहे ती आपल्याला तयार जी आहे ती 3 इंचावरती हवी आहे। आपण घेतली 3.5 इंचावरती। कमरपट्टीसाठी जे आहे ते अर्धा इंच आपलं लागणार आहे। त्यानंतर पहा, आता गळ्याची रुंदी जी आहे ती आपण घेतलेली आहे 3.5 इंचावरती। 38 चेस्टच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। पहा, अशा पद्धतीने पहा, वरच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदी आणि गळ्याच्या खालच्या बाजूने पहा 3.5 इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे। व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण सरळ रेषेमध्ये ह्याला जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा, आता इथे आपण 2 इंच जे आहे ते मध्ये आपण अंतर आहे गळ्याच्या ते घेणार आहोत। त्यानंतर पहा, सरळ रेषेमध्ये वरती आपल्याला 2.5 इंचावरती यायचं आहे। कुठल्याही पद्धतीचा गळा बनवताना पहा अशा पद्धतीची मार्किंग करून घ्यायची। नवीन शिकणाऱ्यांसाठी खास करून एकदम डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। पहा, त्याच पद्धतीने वरच्या बाजूने 2.5 इंचावरती सरळ रेषेत मार्क करून घ्यायचं। खाली आपण 3.5 इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे, तर इकडे 4 इंचावरती घ्यायची। तुम्हाला जास्त ब्रॉड हवं असेल तर 4.5 इंचावरती तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर व्यवस्थित असं पहा, हलक्या हाताने आपल्याला असं इकडे असं शेप देऊन घ्यायचं आहे, क्रॉसमध्ये थोडासा असं कर्वमध्ये दाखवल्याप्रमाणे। पहा, आता लाईट कलरचंच पीस आहे आणि लाईट कलरचं चॉक आहे, थोडं समजून घ्या। त्यानंतर व्यवस्थित इथं हाफ सर्कलमध्ये असं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। पहा, दिसत आहे व्यवस्थित असं हाफ सर्कलमध्ये इथे शेप देऊन घ्यायचा। खूप सुंदर असा आणि एकदम इझी पद्धतीने 5 मिनिटात तयार होणारा हा नेक आहे। पहा, खूप सुंदर हा डिझाईन एकदम छान दिसते, एकदम सिंपल आणि दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह अशी आहे। हलक्या हाताने प्रेस करून घेतली। त्यानंतर पहा, आता आपला जो मेन ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आणि त्यावरती आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि कमरेच्या बाजूला अर्धा इंच अंतर शिलाईमध्ये जाईल। या हिशोबाने कमरेच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित अशी सिल्वर कलर प्लेन असतो पहा शायनिंगवाला, त्या पद्धतीचा हा ब्लाऊज पीस आहे। त्यावरती असं आपण ही सिंपल अशी डिझाईन तयार करू शकतो। प्लेन कुठल्याही कलरचं जर असेल तुमच्याकडे फॅब्रिक तर त्यावरती ही डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह वाटणार आहे। व्यवस्थित अशी पहा पूर्ण अशी शिलाई देऊन झाली। त्यानंतर आपण नेक जसा मार्क केला होता सेम तसाच त्याच पद्धतीचा आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यावरती धागा थोडा अडकला आहे, समजून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं जसं आपण नेक ड्रॉ केलेला आहे सेम जसं आपण ड्रॉ केला आहे त्यावरतीच आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित अशी जसा शेप आहे तसा द्यायचा आहे। इथे थोडा कर्व आहे तर तिकडे थोडंसं लक्षपूर्वक द्यायचं आहे। या पॉईंटला आपण जिथे आलो ती रुंदी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता। जास्त डीप हवा असेल तर अजून अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवू शकता। ह्याच्यामध्ये मला एवढी रुंदी भरपूर वाटत होती त्यामुळे मी एवढंच घेतलेलं आहे। तुम्हाला जास्त डीप आवडत असेल तर अर्धा इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचा। आता त्याच पद्धतीने पहा, याही बाजूला आपल्याला व्यवस्थित असं जसं मार्क केलं आहे सेम त्यावरतीच शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे गळा बनवण्याची। अशाच पद्धतीचे तुम्हाला मी एकदम इझी आणि असे अट्रॅक्टिव्ह दिसणारे नेकचे डिझाईन आहेत ते नक्कीच अपलोड करत राहील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत जा मैत्रिणींनो आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि एक लाईक नक्की करायची आहे। काही अडचण असेल तर कमेंटही करायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण जसं स्टिच केला होता सेम त्याच पद्धतीचा एक्स्ट्राचा जो आहे तो फॅब्रिक आपल्याला अर्धा इंच अंतर ठेवून कट करून घ्यायचा आहे। अर्धा इंच कंपल्सरी आतल्या बाजूला कपडा ठेवायचा आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अर्धा इंचावरती कपडा ठेवल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। पहा, गळा जरी कमी जास्त वाटला तरी आपण ॲडजस्ट करू शकतो, परंतु कट टू कट केला तर त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येऊ शकतात, त्यामुळे अर्धा इंच अंतर ठेवून घ्यायचं असतं। आता जिथे पहा कॉर्नर आहे तिथे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत छोटे छोटे असे। जिथे कॉर्नर आहे तिथे लास्टपर्यंत लक्षपूर्वक आपल्याला इथे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि जिथे कर्व शेप आहे तिथेही नॉच द्यायला विसरायचं नाही आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण नॉचेस देऊन घ्यायचे। त्यानंतर याला आता आपण सरळ बाजूने करून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीचा आपला नेक रेडी झालेला आहे, किती सुंदर असा आलेला आहे। पहा, आता आपण काय करणार आहोत, कमरेच्या साईडला एक दाब शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित अशी। स्टार्टिंगला कमरेच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची, त्यानंतर वरती गळ्याच्या बाजूने देऊन घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर येते। पहा, हे पहा, अशा पद्धतीने कमरेच्या बाजूने आपण एक दाब शिलाई देऊन घेतली। त्याच पद्धतीने पहा, आता आपल्याला नेकच्या साईडनेही व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। कपडा व्यवस्थित सरळ करायचा आहे, खालचा वरचा कपडा चेक करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण
सरळ बाजूने करून घेतो त्यावेळेसच पूर्ण कॉर्नर काढून घ्यायचे असतात, जेणेकरून आपल्याला दाब शिलाई देते वेळेस आहे ना अडचण कुठे येत नाही. खूप सिंपल असा हा नेक आहे पहा. ही डिझाईन माझ्या तरी खूप आवडीची आहे, मला खूप आवडते. मी माझ्या स्वतःच्या 2-3 ब्लाऊजवरती ही डिझाईन बनवलेली आहे. नक्कीच एक वेळा ट्राय करून पहा, खूप सुंदर दिसते. एकदम बनवायलाही सोपी आहे आणि घातल्यानंतरही याचा लुक खूप सुंदर येतो पहा. ज्यांना सिंपल असे ब्लाऊज वापरायला आवडतात पहा, त्यांच्यासाठी तर ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे. युनिक वाटते एकदम, अशी घातल्यानंतरही खूप सुंदर दिसते. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण दाब शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. सिंपल सोबरमध्ये ही डिझाईन खूप छान आहे, एकदम अट्रॅक्टिव्ह आहे, दिसायलाही खूप सुंदर आहे पहा. नक्की एक वेळा ट्राय करून पहा. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही नक्की स्वतःच्या ब्लाऊजवरती डिझाईन ट्राय करून पाहू शकता. हे पहा, त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं इकडे टक्स देऊन घ्यायचे आहे. 4 इंच रुंदी घ्यायची आहे टक्सची आणि उंची जी आहे ती तयार 3.5 इंचावरती घ्यायची आहे. कारण आपला 3 इंचाचाच कमरेपासून वरती जो आपला नेक आहे तो 3 इंचाचा आहे. त्यामुळे पहा आपण इकडे 3.5 इंचावरती टक्स देऊन घेतलेला आहे. गळ्यापेक्षा अर्धा इंच वरती देऊन घ्यायचा. नाही समजलं तर हे आठवणी ठेवायचं, जेवढा आपला गळा असेल त्यापेक्षा अर्धा इंच वरती टक्स पॉईंट गेला पाहिजे उंचीमध्ये. अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीनेच प्रत्येक ब्लाऊजच्या स्टिचिंगच्या वेळेस हिशोब लावून घ्यायचा असतो. खूप छोट्या मोठ्या ट्रिक्स अँड टिप्स मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मैत्रिणींनो. प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तुमचे रिलेटिव्ह कोणी जर शिकत असतील, त्यांना काही प्रॉब्लेम येत असतील, जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही शिकायला भेटत असेल तर नक्कीच तुम्ही माझा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता. आणि आवडत असेल तरच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्ही जर एक लाईक केलं तर तेवढेच माझे व्हिडिओ अजून जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचतात. 1 वर्ष झालेलं आहे मैत्रिणींनो आपल्या चॅनलला, हवा तेवढा सपोर्ट मिळत नाही आहे. मलाही आता व्हिडिओ टाकायला कंटाळा यायला लागलेला आहे, परंतु आता कसं सवय झाल्यासारखी झाली आहे, त्यामुळे मलाही वाटतं चला कुठेतरी आपण काहीतरी करू शकतो. त्यामुळे पहा, मी वेळात वेळ काढून तब्येत बरी असो नसो तरीही मी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहते पहा. नक्कीच सपोर्ट करा. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण याला डबल दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. इथे 3 वेळा ही शिलाई दिली तरी खूप सुंदर दिसते. तुम्ही 2 वेळा दिली तरी चालणार आहे, 3 वेळा दिली तरी तुमची चॉईस आहे. त्याने अजून वेगळा लुक येतो. जो कॉन्ट्रास्टमध्ये साडी असेल तर तो कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही कधीतरी एक वेळा मी तुम्हाला दाखवेल अशाही पद्धतीचा ब्लाऊज असतो, तो मी तुम्हाला कधीतरी आला माझ्याकडे तर दाखवेल कशा पद्धतीने नेकवरती शिलाई दिल्यानंतरही ब्लाऊजचा लुक कसा वेगळा होतो ते. हे पहा, अशा पद्धतीची व्यवस्थित अशी आपला हा नेक जो आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे पहा. हे पहा, फायनल डिझाईन अशी झालेली आहे. 5 मिनिटांमध्ये हा नेक तयार होणार आहे आणि खूप सुंदर असा अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. जर गळा उतरत असेल तर तुम्ही याला नॉड वापरू शकता. तुमचं जर नाही उतरत असेल तर नाही वापरलं तरीही चालणार आहे पहा. ही पहा, हा याचा फायनल लुक झालेला आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.